हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी हर्षदा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माझा आवाज नवीन वाटत असेल तर हो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. माझी ओळख म्हणाल तर मी हर्षदा, एक गृहिणी, साताऱ्यातील छोट्याशा खेडेगावात राहते. दिवसाची सुरुवात होते चहापासून. चहा पिले की दिवसाची सुरुवात एकदम छान होते. माझ्या सासूबाई मी दोघीच कोरा चहा पितो. कोरा चहा सगळ्यात बेस्ट चहा आहे. चहा उकळेपर्यंत मी कणिक मळून घेतली. माझी आजी मला नेहमी म्हणते की कणिक मळून झाली ना त्याच्यावर बोटे उमटवायची. हा माझा आदत. तो न चुकता दूध आणायला जातो. इकडे मी मेथीची भाजी करायला घेतली. स्वच्छ धुवून घेतली. जिरे मोहरी टाकली त्यात. मेथीची भाजी जितकी आपण साधी सिंपल करत तितकीच खायला सुद्धा इतकी छान लागते, रुचकर लागते ना. ह्यात तुम्ही मुगाची डाळसुद्धा घालू शकता. मेथीची भाजी झाली की मी इकडे चपात्या करायला घेतल्या. सकाळी कणिक छान भिजली होती त्यामुळे इतक्या छान चपात्या मऊ होतात ना. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. मऊ आणि छान दिवसभर हाय अशीच चपाती राहते. इकडे मी चपात्या करायला घेतले ना, ह्यांची पण इकडं कला चालू होते लगेच. हे दोघांना पण कळतं की मम्मी आता चपात्या करायला लागली, आपण लगेचच चपात्या करायला जा. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी ही अशी पूजा मी मांडली, साधी सोपी. आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पूजा झाली की मी इकडं खिचडी परतायला घेतली. खिचडी म्हटलं की मुलांची फेवरेट, माझ्या आदरातली तर खिचडी इतकी आवडते ना बस. आणि प्रिशालासुद्धा खिचडी आणि ताक लागते. खिचडी होईपर्यंत वाट बघतात कधी होते खिचडी. माझं इथं किचन आवरून झालं, सगळं झालं. किचन आवरून झालं ना की वाटतं सगळं दिवसाचं काम झालं. आणि चला, इथे मी शेवट करते माझ्या व्हिडिओचा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही बघा माझी छोटीशी परी कशी डान्स करते. बाय.